नमस्कार. खंड 26वा द्रोण पर्व भाग पहिला. आज आपण ऐकणार आहोत अभिमन्यू वध पर्व भाग 31वा. संजय पुढे सांगायला लागतोय, अर्जुनाच्या येण्यामुळे द्रोण त्यांनी दुर्योधनाला दिलेलं वचन पूर्ण होत नाही, ज्यात ते युधिष्ठिराला कैद करून आणण्याचे बोललेले होते. आता दिवस संपत आला होता आणि युधिष्ठिर अजूनही सुरक्षितच होता. तो एका प्रकारे कौरवांचा आणि विशेष करून द्रोणांचा पराभव झाला होता असं समजलं गेलं होतं. कौरवांचं सैन्य त्यांच्या तळावर जात असताना ऐकत असतात कृष्ण आणि अर्जुनाच्या दोस्तीच्या कथा. ते ती रात्र शापितासारखी काढतात. त्यांचा अहंकार पुरता दुखावलेला होता. त्यांना समजत नव्हतं की आता पुढे काय करायचं. ती रात्र अस्वस्थ अवस्थेत दुर्योधन काढतो आणि दुसरा दिवस उगवतो. 15वा युद्धाचा दिवस तो असतो. दुर्योधन द्रोणांच्याकडे जातो आणि जरा त्यांना गुस्सातच म्हणतो की जे त्यांचं सैन्यसुद्धा ऐकत असतं, अहो ब्राह्मणा, आपण तर आमची घोर निराशाच केलेली आहे. आपला अनुभव आणि ज्ञान याचा आम्हाला काही उपयोगच होत नाही, हे मान्य करावंच लागेल. आपण युधिष्ठिराला अटक करण्याचं आश्वासन दिलं होतं, तेही आपण पाळू शकत नाही आहे. आपल्या डोळ्यांसमोरून तो निघून जातो, याचा अर्थ आम्ही काय धरायचा. आपण आपला वर्ग खरा करण्यात असमर्थ झालेला आहात. एका ब्राह्मणाला ते शोभतं का. ते दुर्योधनाचे उद्गार द्रोणांच्या मनाला फार लागतात. एका प्रकारे तो त्यांचा अपमानच आहे असंच ते समजतात. तो ब्राह्मण त्याला उत्तर देतो, मी आपल्या भावना समजू शकतो. या 3 जगात जिथे देव, असुर आणि गंधर्व आहेत, त्याशिवाय यक्ष आणि नागसुद्धा असतात. त्यांना अर्जुनाला चित करणं केवळ अशक्य असतं, विशेष करून जेव्हा त्याच्याबरोबर साक्षात नारायण असतात. मी आपल्याला सांगितलं होतं की अर्जुनाला जर आपण तिथून दूर करू शकलात तरच मी युधिष्ठिराला अटक करीन, परंतु तुम्हाला ते जमलं नाही, ह्यात माझा काय दोष आहे. ते बोलल्यानंतर द्रोण दुर्योधनाला पुन्हा आश्वासन देतात की आज ते पांडवांच्या कोणत्या तरी एका प्रमुख योद्ध्याला वध करतील, परंतु त्यासाठी दुर्योधनाला अर्जुनाला द्रोणांपासून दूर ठेवणं जमलंच पाहिजे. जर ते जमलं नाही तर ते काहीही करू शकणार नाहीत, असं ते निर्वाणीचं तुझ्या मुलाला सुनावतात. संजय पुढे सांगतो, द्रोणांचं ते ऐकल्यानंतर संसप्तक पुन्हा अर्जुनाला आव्हान देण्याचं ठरतं. पुन्हा त्याला त्या लांबच्या दक्षिण टोकाकडे बोलवायचं ठरतं. अर्जुन ते आव्हान स्वीकारतो आणि त्या ठिकाणी एक भीषण युद्ध होतं, जसं आधी कधी झालेलंच नव्हतं. ते होत असताना द्रोण एक व्यूह रचतात, जो त्यांच्या मते अभेद्य होता. पांडवांच्या सरसेनापतीच्या आज्ञेने अभिमन्यू त्या चक्रव्यूहात जाण्याचं ठरतं. अभिमन्यूने त्याआधी अशा बऱ्याच व्यूहरचना फोडलेल्या असतात, म्हणून त्याचा आत्मविश्वास बलवान असतो. त्या चक्रव्यूहात तो कौरवांच्या 6 महाबली योद्ध्यांना तोंड देणार असतो. त्या युद्धात तो अर्जुनाचा आणि सुभद्रेचा मुलगा दुःशासनाच्या मुलांचा कपट योजनेचा अखेर बळी ठरतो. त्याच्या वधाने तुझ्या मुलात आनंदाचं वातावरण उत्पन्न झालेलं होतं आणि पांडवात मात्र दुःख आणि सुडाची भावना वृद्धिंगत होत होती. ते झाल्यावर त्या दिवसाचं युद्ध संपतं. धृतराष्ट्र संजयाला विचारतो, अरे संजया, तो अर्जुनाचा मुलगा लहान होता तरी त्याचा वध का केला गेला. ते ऐकून माझ्या हृदयाचे तुकडे होत आहेत. हे काय होतं आहे कुरुवंशात ते मला आता समजेनासं झालेलं आहे. क्षत्रियांचं कार्य क्रूरतेने भरलेलं असतं असं जे म्हणतात ते खरंच आहे. सत्तेसाठी लहान मुलांची हत्या करणं कोणत्या रे क्षात्रधर्मात आहे तेही मला समजत नाही आहे. मोठ्यांनी मोठ्यांची हत्या करणं मी समजू शकतो, पण लहानांना मारणं मला कधीही मान्य नाही आहे. मला सांग, अरे गवळणगणा, इतक्या योद्ध्यांनी त्या लहान मुलाला कसं मारलं ते मला सविस्तरपणे सांग. तो पांडव त्या चक्रव्यूहात एकटा शिरल्यानंतर काय झालं ते मला ऐकायचं आहे. ऐशा आरामात वाढलेला तो माझा नातू बापाच्या कामात हात घालतो याचंच मला विशेष वाटतं आहे आणि त्याचं बेडर पण कौतुकास्पदच आहे. संजय सांगतो, आपण विचारता त्याची माहिती मी आपल्याला देत आहे, ती नीटपणे ऐका. मी आपल्याला सांगणार आहे कसा तो युवक पांडव त्याची शस्त्र वापरत होता. त्याला विजयाची शाश्वती होती. जसा तो व्यूहात घुसतो तुझे योद्धे घाबरून जातात. त्यांना समजतच नाही की त्याला कसं तोंड द्यावं.
आज आपण इथेच आपला 31वा भाग संपवणार आहोत. भाग 32वा. संजय पुढे सांगतो की ते 5 पांडव त्यांच्या अभूतपूर्व पराक्रमाने आणि कृष्णाच्या मदतीने देवांनासुद्धा अजिंक्य ठरले होते. त्यांचे गुण व्रतस्थता, कुलकीर्ती, बुद्धिमत्ता, कर्तृत्व, प्रसिद्धी, समृद्धता अशांमुळे ते सदैव अजिंक्यच राहिलेले होते. त्यांना युधिष्ठिरासारखा गुणी ज्येष्ठ बंधू लाभलेला होता. त्याच्या वासना नियंत्रित होत्या, त्यामुळे त्यांना कोणतीही वाईट शक्ती प्रभावित करू शकत नव्हती. त्यामुळे ते सदैव स्वर्गाचेच मानकरी ठरत होते. यम, भार्गव आणि भीमसेन असे तिघेही पार्थाच्या बरोबरीचे समजले जात होते. ते त्यांनी घेतलेल्या शपथा कधीच तोडत नव्हते. संयम, ब्रह्मचर्य, सौंदर्य, शौर्य, बुद्धिमत्ता आणि दानशूरपणा हेही नकुलाचे गुण होते. सहदेवाचे गुण वेदांचा सखोल अभ्यास, वागण्यातील गांभीर्य, सुमधुर वाणी, शांत प्रवृत्ती आणि धाडस असे होते. ते दोघेही साक्षात अश्विनी कुमारच होते. ते सगळे उत्तम गुण अभिमन्यूमध्ये होते. कृष्णाचे तर अनेक गुण सुद्धा त्याच्यातच होते. तो भयंकर कृत्य करण्यात भीमाच्या बरोबरीचा होता, जे क्षत्रियांना शोभतात. नीतिशास्त्रात तो युधिष्ठिराच्या सारखा जाणकार होता. त्याला उपजत बुद्धीने ते सगळं समजत होतं. त्याच्या पित्याचे सगळेच गुण त्याच्यात तंतोतंतपणे आलेले होते. सुसंस्कृतपणातही तो कोणाच्यापेक्षाही कमी नव्हता. मग आता धृतराष्ट्र विचारतो, मग संजया मला सांग रे, त्या गुणी पांडवाचा वध कसा झाला, मला सविस्तरपणे सांग. संजय म्हणतोय, जरा धीर धरा राजन, मी ते सगळं सांगणार आहे. द्रोणांनी चक्रव्यूह तयार केलं. त्यात संरक्षणासाठी आपल्या बाजूचे सगळे मोठे राजे नेमलेले होते, जे एक एक इंद्रासारखे शूर योद्धे होते. त्याने चक्रव्यूहाच्या तोंडावर मोठे पराक्रमी राजे ठेवलेले होते. त्याच्या अंगावर लाल रंगाचे कपडे होते. त्यांच्या अंगाला चंदनाचं गंध चोपडलेलं होतं. युद्ध जिंकण्याच्याच तयारीने ते त्यांच्या नियुक्त जागी सज्ज होते. दुर्योधन त्यांच्या फौजेच्या मध्ये सुरक्षित असा होता. त्यांच्या पुढे द्रोणांची फौज तैनात होती. त्यांच्या बाजूला जयद्रथ होता. त्यांच्या बाजूला अश्वत्थामा होता. त्याच्या संरक्षणात आपले 30 पुत्र सज्ज होते. जयद्रथाच्या दिमतीला गांधार सेना तैनात होती आणि त्यांचा प्रमुख होता शकुनी. त्याला शल्य आणि भूरिश्रव मदत करण्यासाठी योजलेले होते. त्यानंतर रणवाद्य सुरू झाली आणि युद्धही सुरू झालं त्या दिवसाचं. त्यांचं लढणं युगांताची आठवण करणारेच होतं. भाग 33वा. संजय पुढे सांगतो की त्यानंतर पांडव भीमसेनाच्या नेतृत्वाखाली त्या चक्रव्यूहात शिरण्याचं ठरवतात. त्यापैकी सत्यकी, चेकितन, धृष्टद्युम्न, कुंतीभोज, द्रुपद, अभिमन्यू, क्षात्रधर्मन आणि बृहतक्षात्र, धृष्टकेतू, घटोत्कच, युधामन्यू, शिखंडी, उत्तममौजा, कैकेय्याबंधू, श्रींजय, द्रौपदीची 5 मुलं, शिशुपालाचा मुलगा नकुल आणि सहदेव असे योद्धे त्यांच्या फौजांसह त्या चक्रव्यूहात शिरण्याची तयारी करतात. ते अचानकपणे त्यात मुसंडी मारत घुसतात, परंतु अश्वत्थामा तयारीतच होता. तो त्या हल्ल्याला उत्तर देतो. पांडवांना ते मागे ढकलतात. द्रोणांच्या बाणांच्या वर्षावापुढे त्यांचं काहीही चालत नाही. तो प्रतिहल्लाच असा होता की पांचाल आणि श्रींजय त्याच्यापुढे टिकाव धरूच शकत नाही. द्रोणांचा हल्ला परतवण्यासाठी युधिष्ठिर बरेच प्रयत्न करतो, पण व्यर्थ. तो अभिमन्यूवर त्याच्या कुवतीपेक्षा जास्त जबाबदारी टाकतो. युधिष्ठिरला सांगतो, माझ्या मुला, तू आता अशा प्रकारे लढायचं आहे की जेव्हा तुझा पिता परत येईल तेव्हा त्याला तुझा अभिमानच वाटला पाहिजे. आपल्याला कळत नाही हे चक्र कसं फोडायचं आहे. तू किंवा अर्जुन अथवा प्रद्युम्न किंवा कृष्ण हे चौघेच ते करू शकतील असं मला वाटतंय. तू आम्हा सगळ्यांना तसं आश्वासन दे की ते चक्र तू फोडशील. ते युधिष्ठिराचं ऐकून तो विनम्र पुतण्यात आला. म्हणतो, काळजी करू नको काका, मी प्रयत्न करतो. मला ते कसं फोडायचं ते माझ्या पित्याने शिकवलेलं आहे. त्या ज्ञानाचा आता उपयोग होणार आहे, परंतु मी आज जरी गेलो तरी त्यातून बाहेर कसं निघायचं ते मी शिकलेलो नाही आहे. युधिष्ठिर त्याला आत घुसण्याची आज्ञा करतो आणि तो म्हणतो, आत घुसून तू आमच्यासाठी वाट करून दे, मग आम्ही आत शिरतो.
तू जसा जाशील तसे आम्ही तुझ्या मागून येऊ. भीम त्यावर म्हणतो, मी तुझ्या मागून येणार आहे. तिथे असलेले कौरवांचे योद्धे आम्ही मारून टाकणार आहोत. अभिमन्यू म्हणतो, जसं कीटक ज्योतीकडे जातो ना तसाच मी त्यात जाणार आहे. माझं काय होईल मला माहीत नाही. जे माझ्या लोकांसाठी योग्य आहे तेच मी करणार आहे. त्यात कसलीच कुचराई होणार नाही याबद्दल निशंक असा. आज मी माझ्यासमोर येणारे सगळ्यांनाच मारून टाकणार आहे. त्यातून एक जरी निसटला तरी ते मला नामुष्कीचं ठरेल. तसं नाही केलं तर मी माझ्या पित्याचा मुलगा बोलणारच नाही. असं बोलून तो त्या लोकांना आश्वासन देतो. युधिष्ठिर त्याला म्हणतो, तुला या बलाढ्य योद्ध्यांचं संरक्षण आहे. जसे काही साध्य रुद्र मरुत इंद्राला देतात किंवा वसु अग्नी अथवा आदित्य असावेत असे तुझ्या पाठी आहेत. तू त्या चक्राकार व्यूहाला तोडण्याचं काम फक्त कर. बाकीचं आम्ही पाहून घेऊ. तुझी शक्ती वाढत जाऊ असा तो त्याला दुवाही देतो. संजय पुढे सांगतो, ते बोलणं झाल्यानंतर अभिमन्यू त्याच्या सारथ्याला म्हणजे सुमित्राला सांगतो की त्याचा रथ द्रोणांच्या चक्रव्यूहाकडे घेऊन जा. इथेच आपण आपला 33वा भाग संपवणार आहोत. भाग 34. संजय पुढे सांगत असतो की युधिष्ठिराची आज्ञा झाल्यानंतर अभिमन्यू त्याचा रथ द्रोणांच्या चक्राकार व्यूहाकडे नेतो. अभिमन्यू स्वतःलाच बोलत असतो, अरे मर्दा, पुढे जात राहा, पुढे जात राहा. पांडवांनी तुझ्यावर मोठा बोजा टाकला आहे, ते यशस्वी करून दाखव आणि हीच तुझी परीक्षा आहे असंही समज. एका क्षत्रियाला तक्रार न करता आपलं कर्तव्य करायचं असतं. गुरु द्रोण त्यांच्या विद्येत हुशार आहेत. त्यांचं व्यूह फोडलं तर माझी सर्वत्र वाहवा होणार आहे. त्याचा सारथी सुमित्र त्याला म्हणतो, आपण आरामात वाढलेला आहात. अशा आव्हानांची आपल्याला सवय नाही आहे. ते ऐकून अभिमन्यू त्याला हसत म्हणतो, अरे सुमित्रा, हा द्रोण कोण आहे रे? ते अफाट क्षत्रियांचे जमाव पाहिलेस का? त्या सगळ्यांना मी एकटा पुरून उरेन अशी शक्ती माझ्यात आहे. आता मला तू कमी समजू नकोस. मी ह्या सैन्याच्या 6 पट जास्त शक्तिमान आहे हे लक्षात घे अरे सुता सुमित्रा. माझ्या मनात बघ कधीही भीती नसते. शत्रू कितीही मोठा असला ना तरी मला भीती शिवतही नाही. मी बिनधास्त आहे, समजलास का? चल आता आपला रथ थेट द्रोणांकडे घेऊन जा बघू. अशा रीतीने ते बोलत होते. ते बोलल्यानंतर तो त्याच्या 3 वर्षी घोड्यांना त्वरेने पुढे जाण्यासाठी चुचकारतो. ते वेगाने द्रोणांकडे पोहोचतात. त्याला वेगाने द्रोणांकडे जाताना पाहून कौरवांचे योद्धे त्याच्याकडे जायला लागतात. त्याच्या मागून पांडवांच्या पलटणी जातच होत्या. ते सगळेच फार वेगाने पुढे सरकत होते. अभिमन्यू त्या कौरवांचा फडशा पाडत पाडत द्रोणांच्याकडे जात होता, जसा काही सिंहाचा छावा हत्तीच्याच कळपावर चाल करून जावा. तुझे योद्धेसुद्धा काही कमी नव्हते. ते सुद्धा त्याच्यावर आणि त्याच्या मागून येणाऱ्या पांडव फौजेवर बाणांचा वर्षाव करत होते. युद्धाला रंग चढत होता. अनेक घोडेस्वार मरून खाली पडत होते. जसेच नेहमीच्या युद्धात होतं तसेच त्यांचे घोडे दिशाहीनपणे कुठेतरी भरकटत धावत होते. त्या दिवशीचं युद्ध अधिकाधिक भीषण होत होतं. द्रोणांच्या नजरेसमोर अभिमन्यू त्या चक्रव्यूहात अखेरीस यशस्वीपणे शिरला होता आणि त्याच्या मागून त्याचं सैन्य वेगाने आत घुसत होतं. रणवाद्य जोरजोराने वाजत होती. त्यात सैनिकांचं ओरडणं, त्यांच्या किंकाळ्या अशा आवाजाने असमंत भरलेलं होतं. योद्ध्यांचं एकमेकांना ओरडून सांगणं जसं थांब थांब, ह्याला धर त्याला धर, मार पकड आपट अशा आरोळ्या ऐकू येत होत्या. हत्तींचं किंचाळणं, घोड्यांचं खिंकाळणं असे विविध आवाज चहूकडून येत होते. त्याशिवाय हास्यकल्लोळसुद्धा ठिकठिकाणाहून ऐकू येत होते. कौरवांचे योद्धे अभिमन्यूवर तुटून पडतात. अभिमन्यूच्या बाणांपुढे त्याचं काहीही चालत नव्हतं. त्यांनी ठार मारलेले तुमचे योद्धे त्यांच्या चिलखतासह त्या मातीत पडलेले दिसत होते. काहींच्या हातात तलवारी, ढाली, धनुष्य अशी आयुधं होती, तर काहींच्या अंगावर उंची कातडेची वस्त्रही होती, फाडलेली आणि रक्तानं माखलेली. तिथे मरून पडलेल्या सैनिकांच्या अंगाला लावलेल्या सुगंधाचा दरवळ मात्र सर्वत्र पसरलेला होता. त्यांच्या अंगावरील दागिने सर्वत्र विखुरलेले दिसत होते.
त्या मौल्यवान दागिन्यांच्याकडे कोणी पाहतसुद्धा नव्हतं. रथावरील झेंडे फाटलेले होते. त्याचबरोबर असलेली रणसाधनं देखील मोडून गेलेली होती. अभिमन्यूचं मृत्यूसत्र जोरात चालू होतं. अभिमन्यू त्याच्या धारदार बाणाने कित्येक हत्तींना ठार मारत होता. कौरवांच्या सैन्यात विविध प्रजातीचे घोडे होते, जसे कंबोज, वल्लीक. ते वेगाने धावणारे अश्व आता मरून पडलेले होते. त्यांच्या जिभा त्यांच्या तोंडातून बाहेर आलेल्या होत्या. काहींचे तर डोळे बाहेर आलेले होते. त्या मेलेल्या प्राण्यांना पाहून मांसभक्षक प्राणी मोठ्या संख्येने त्यांच्यावर तुटून पडत होते. त्या विजयामुळे तो पांडव फार खुश दिसत होता. अभिमन्यूने तुझ्या तीनही दलांचा म्हणजेच रथदल, अश्वदल आणि हत्तीदल यांचा पराभव केला होता. अर्जुनाच्या मुलाचा विजय असा होतो जसा त्रिनेत्राचा झाला होता, जेव्हा तो असुरांचा पराभव करतो. सर्वत्र पायीक सैनिक मरून पडलेले दिसत होते. एकट्या हाताने ते त्यांनी साध्य केलेले होते. देवांचा सेनापती स्कंद जसा लढत होता तसाच तोही लढत होता. तुझे मुलगे आणि योद्धे अवाक होऊन एकमेकांची तोंड पाहत होते. त्यांना कळतच नव्हतं की या सुभद्रा पुत्राला कसं आवरावं ते. तुझ्या मुलाच्या अंगाना तर घाम फुटला होता. काही रणभूमी सोडून जाण्याच्या विचारात होते. त्यांचे जखमी मुलं तिथेच टाकून ते पोबारा करण्याच्या तयारीतही दिसत होते. युद्धभूमी सोडून ते जात होते. इथेच आपण 34वा आपला भाग संपवणार आहोत. भाग 35वा. संजय पुढे सांगतो की तुमचा मुलगा दुर्योधन ते पाहतो की त्याची भावंड रणभूमी सोडून जाण्याच्या तयारीत आहे. त्याचा संताप अनावर होतो. दुर्योधन स्वतः अभिमन्यूवर चाल करून जाण्याच्या विचारात दिसतो. ते पाहून द्रोण इतर कौरवांना सांगतात की तुमच्या राजाला आवरा, ते नाही तर मारला जाईल आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर. त्याला आवरा, नाही तर हे युद्ध आजच संपलं असं समजावं लागेल. ते ऐकल्यानंतर जे दुर्योधनाचे चाहते होते ते त्याचं मन वळवण्यासाठी त्याच्याकडे जातात. त्याला घेराव घालून पुढे जाण्यापासून थांबवतात. त्यांच्या मित्रात कृप, कर्ण, कृतवर्मन, शकुनी, भूरिश्वर, बृहद्वल, शल्य, पौरव, वृषसेना हे होते. ते अभिमन्यूवर चाल करून जातात. अभिमन्यूला ते आवडत नाही की त्याची शिकार कोणीतरी काढून घ्यावी. अभिमन्यू एक सिंह गर्जना करतो. त्याच्या बाणांच्या वर्षावामुळे ते तुझे वीर मागे सरकतात. परंतु आता द्रोण स्वतः त्यांच्यात सामील होतात आणि अभिमन्यूवर चाल करतात. परंतु आपला चुलत नातू त्या हल्ल्याला यशस्वीरित्या परतवतोय. ते त्याचं युद्ध कौशल्य पाहून आकाशातील देव आणि ऋषी संतुष्ट होतात. तुझे मुलगे आणि नातू त्याच्यावर विषारी बाण मारण्यास सुरुवात करतात. तरीही तो अर्जुनाचा मुलगा त्यांना आटपत नाही. असं दिसत होतं की अभिमन्यूचे छोटेखानी सैन्य एका बाजूला तर विरुद्ध बाजूला तुझं अफाट सैन्य. ते दृश्य पाहण्यासारखं होतं रे. कोणीही हार मानायला तयारच नव्हतं. त्या दुःशासह अभिमन्यूला 9 बाण मारतो. दुःशासन तर कित्येक बाण मारतो. कृप 3 बाण मारतात. द्रोण 17 मारतात. कृतवर्मन 7, बृहद्वल 70, विवंसती 7, अश्वत्थामा 7, भूरिश्रव 3, शल्य 6, शकुनी 2, दुर्योधन 3 असे बाण त्यांच्याकडून अर्जुनाच्या मुलाला मारले जातात. ते सगळे पचवून तो मर्द योद्धा त्याच्या रथात आनंदात नाचत होता. त्याला जे यश मिळालं होतं ना, त्याचाच त्याला फार संतोष झाला होता असं स्पष्टपणे दिसत होतं. तुझे मुलगे त्याला घाबरवण्याचा जितका म्हणून प्रयत्न करत होते तितका तो उलट जास्त धीट होत होता. त्याने ते चक्रव्यूह पुरतं फोडलेलं होतं. अभिमन्यू त्याच्या उमद्या घोड्यांच्या मदतीने त्या रणांगणात चौफेर उधळत होता. तो तुझ्या अस्मकांच्या मुलांना अडवतो. अस्मक अभिमन्यूला 10 बाण मारतो आणि म्हणतो थांब थांब. परंतु अभिमन्यू त्याच्या चपळाईने त्याचं सर्वस्व नष्ट करतो आणि त्यालासुद्धा ठार मारतो. अस्मकाचा मुलगा मेलेला पाहून तुझं सैन्य मागे फिरतं. ते एकत्रितपणे आता अभिमन्यूवर बाणांचा वर्षाव करू लागतात. त्यामध्ये कृप, कर्ण, द्रोण, शकुनी, शल्य, साल, भूरिश्वर, कृथ, सोमदत्त, प्रतर्दन, विवंसती, वृषसेन, शूसेन, कुंडवेदिन, वृंदारक, लालित्य, प्रवाहू,
दीर्घलोचन, दुर्योधन असे होते. अभिमन्यू त्या सगळ्यांना बाण मारून मारून जखमी करत होता. त्याचा एक बाण कर्णाला लागतो, तो त्याच्या शरस्त्राणातून आरपार जातो, त्यामुळे कर्णाला फार त्रास होतो आणि तो त्या माराने थरथरायला लागतो. त्यानं नंतर अभिमन्यू तुझ्या 3 मुलांना ठार मारतो, सुषेना, दीर्घलोचन आणि कुंडवेदिन. कर्ण त्यातून सावरत अभिमन्यूला 5 आणि नंतर 25 बाण मारतो. अश्वत्थामा त्याला 20 आणि कृतवर्मन 7 बाण मारतात. त्या बाणाने भरलेला अर्जुनाचा सुपुत्र रथातून खाली रणांगणात कोसळतो. सगळ्यांनाच वाटतं की तो यमाच्या घरी गेलाय. अभिमन्यू त्यातूनही उठतो, सल्ल्यावर बाणांचा मारा करतो. सल्यसुद्धा त्याला त्याच्या शस्त्राने मारतो. अभिमन्यू सल्ल्याला वर्मी घाव घालतो. सल्य रथातच बसतो. त्यांचे सैनिक रणांगण सोडून जाऊ लागतात. द्रोण ते पाहत असतात. मनातून ते खरं तर संतुष्ट असतात, कारण त्यांना पांडवांची जीत व्हावी असंच वाटत होतं. ते पाहून अभिमन्यूचे पितर त्याची वाहवा करत असतात स्वर्गातून. सगळे ऋषी, चरण, साध्य त्यात सामील असतात. इथेच आपण आपला 35वा भाग संपवणार आहोत. भाग 36. धृतराष्ट्र संजयाला विचारतो, मला सांग अरे संजया, अभिमन्यू माझ्या शूरवीर योद्ध्यांचा नाश करत असताना माझे लोक काय करत होते? त्यावर संजय सांगतोय, ऐका महाराज, अभिमन्यू त्याच्या युद्धकौशल्याचे पुरावे देत असताना तुमचे योद्धे द्रोणांच्या संरक्षणात होते. जेव्हा सल्ल्याच्या रथाचा चुराडा अभिमन्यूंनी केला आणि सल्य हतबल झाला, तेव्हा त्याचा धाकटा भाऊ संतापला. अभिमन्यूवर चाल करून गेला, परंतु लवकरच अर्जुनाचा मुलगा त्याचं डोकं धडापासून वेगळं करतो आणि तो सल्ल्याचा भाऊ मरून पडतो. अभिमन्यूचं शस्त्रसंधान इतकं नेमकं आणि अचूक होतं की ते कसं घडलं ते सुद्धा इतरांच्या लक्षात येत नाही. अभिमन्यू भलताच वेगवान होता त्याच्या तिरंदाजीमध्ये. त्याच्या तोडीचा कोणीच नव्हता तुमच्या सैन्यात. ते ज्या झपाट्याने घडलेलं आहे त्यामुळे तुझ्या सैन्याने धसकाच घेतला. अभिमन्यूचं शौर्य पाहून स्वर्गातील सगळेच आनंदाने वाहवा वाहवा करत होते. सल्ल्याचा भाऊ मारला गेल्यानंतर अनेक नावाजलेले योद्धे जे तुमच्या बाजूनी लढत होते ते एकत्र येतात आणि अभिमन्यूवर हल्ला करतात. त्यातील काही रथात होते, काही घोड्यांवर होते, काही हत्तींवर होते, तर काही पायीच होते. त्यांच्याकडे विविध प्रकारची शस्त्र अस्त्र होती. त्यांच्यामुळे मोठा आवाज होत होता. ते ओरडून बोलत होते, आता आम्ही तुला सोडणार नाही. ते ऐकून अभिमन्यू हसत होता. अभिमन्यू त्याला मिळालेल्या विविध दैवी शस्त्रांचा वापर करत होता. त्यातील काही वासुदेवाने दिली होती, तर काही त्याच्या पित्याने धनंजयाने दिलेली होती. तो मोठ्या प्रमाणात नरसंहार करत होता. त्याच्यावर टाकलेली जबाबदारी तो प्रामाणिकपणे पूर्ण करत होता. त्याला थकवा, जो योद्ध्याचा खरा शत्रू असतो, अजिबात त्याला जाणवत नव्हता. उलट पक्षी त्याचा उत्साह क्षणोक्षणी वाढत होता. तो न रागवता तुझ्या योद्ध्यांचा परामर्श घेत होता. ते मारले जात होते. जसे सूर्याचे किरण त्याच्यातून सरळ बाहेर येतात, तसे त्याचे बाण त्याच्या धनुष्यातून सरळपणे बाहेर येत होते. तो स्वतःभोवती गोल फिरत होता, त्यामुळे चौफेर बाणांचा वर्षावही होत होता. द्रोणांसमोर हे सगळं घडत होतं. तुझे सैनिक रणभूमी सोडून पळून जात होते. द्रोण ते पाहत होते. त्यांना त्या युवकाचं कौतुक वाटत होतं असं दिसत होतं, कारण ते एवढं झालं तरी ते रागावलेले दिसत नव्हते. आपण इथेच आपला 36वा भाग संपवूयात. भाग 37. धृतराष्ट्र म्हणतात की माझं काळीच धडधडत आहे रे. एका बाजूला अभिमन्यूबद्दल अभिमान वाटत असताना दुसऱ्या बाजूला माझ्या कुचकामी योद्ध्यांबद्दल मला घृणा वाटते. हे असं मला पाहावं लागतंय याची मला शरमसुद्धा वाटते. हा पंडूंचा नातू दुसरा स्कंदच आहे रे. तो कुरुवंशाचा कुलदीपक आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतोय. त्याचवेळी तो माझ्या मुलांना मारतोय ह्याचं वैषम्यसुद्धा मला वाटतंय. हे होत आहे कारण माझा तो नालायक पुत्र युद्ध मागत होता. संजय म्हणतो, मी आपल्याला त्या समराचं वर्णन करून सांगणार आहे, ज्यामध्ये हा एकटा कित्येकांना भारी जात होता. ते तुम्हाला समजेल. रथात उभा तो अर्जुनाचा मुलगा वेगाने बाण चौफेर फेकत असतो. त्याचे बाण नेमकं लक्ष्य गाठत होतं. त्याचे निर्णय तो वेगाने घेऊ शकत होता.
त्यामुळे प्रतिस्पर्ध्याच्या आधी तो त्याला मारत असे. तो द्रोणांपेक्षा जास्त जलदपणे बाण फेकत असल्यामुळे द्रोण, कर्ण आणि कृप असे मातब्बर योद्धे त्याच्यापुढे थकत होते. तेच होत होते इतर निष्णात योद्ध्यांच्या बाबतसुद्धा, जसे शल्य, कृतवर्मन, बृहद्वल, दुर्योधन, सोमदत्त, शकुनी. त्यांच्या फौजांनिशी हरत होते. त्वरित निर्णय घेणं, अचूक नेम, वेगवान भडीमार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे थकवा न येणं, अशा उत्तम गुणांमुळे अभिमन्यू त्या सगळ्याच वृद्ध योद्ध्यांना पुरून उरत होता. ते वृद्ध योद्धे त्याच्या शिताफीवर खरोखर ते प्रसन्न झाले होते. अशा अर्जुनपुत्राला ठार मारण्याची कल्पना त्यांना कदाचित रुचत नसावी, म्हणून ते जास्त करून बघ्याची भूमिका करत होते असंच वाटत होतं. ते एकमेकांच्यात बोलत होते, तो पहा सुभद्रेचा मुलगा पार्थाचं काम करत आहे. त्याच्या पराक्रमामुळे सगळे त्याचे काका प्रसन्न झालेले होते. सगळेच अभिमन्यूच्या पराक्रमावर संतुष्ट झालेले होते. कोणी सांगत होतं की जर तो ठरवेल तर सगळे कौरव तो मारू शकतो, पण त्याच्या मारण्यावरून असं दिसत होतं की तो सगळ्यांना मारू इच्छित नव्हता. विशेष करून तो वडीलधाऱ्यांना त्याच्या भडीमारातून वगळत आहे. दुर्योधन, कर्ण, वल्लीक, दुःशासन, शल्य सगळे पाहतात की द्रोण त्याला हातही लावत नव्हते. ते इतरत्र बाणांचा वर्षाव करत होते. ते समजतात की अभिमन्यू त्यांच्या पट्ट शिष्याचा सुपुत्र आहे, म्हणून ते त्याला एक प्रकारे अभय देत आहे. द्रोणांपुढे कोण टिकणार आहे? साक्षात यमसुद्धा त्यांच्या तावडीतून सुटणार नाही. मग हा मुलगा कसा वाचतोय? त्याचं उत्तर ते सगळे समजून होते. द्रोणांकडून अभय प्राप्त झालेला अभिमन्यू जास्तच भीषण झाला होता. दुर्योधन त्याला सांगतो, आता झालं ते कौतुक पुरे झालं. हा आपला शत्रू आहे आणि त्याला जर द्रोण मारणार नसतील तर दुसरा कोण मारेल? नाही तर आपल्याला हार मानावी लागेल. ते निश्चित झाल्यानंतर द्रोणांच्या आज्ञेची वाट न पाहता त्यातील काही ज्येष्ठ योद्धे अभिमन्यूवर जोराचा हमला करतात. दुःशासन त्याच्या मोठ्या भावाला म्हणतो की मी या मुलाला पांडवांच्या समक्षच ठार मारू इच्छितो. जसं राहू सूर्याला खातो तसा मी ह्या अर्जुनाच्या मुलाला खाणार आहे. त्या दोघा कृष्णांना जेव्हा समजेल की मी अभिमन्यूला ठार मारलेला आहे, तेव्हा ते दोघेही दुःखाने स्वतःहून यमाकडे जातील असं मला वाटतंय. तसं झालं तर सगळेच पांडव त्या मागोमाग यमाकडे जातील आणि आपलं काम सोपं होईल. ते बोलल्यानंतर दुःशासन अभिमन्यूवर बाणांचा वर्षाव करायला लागतो. दुःशासन चिडलेल्या हत्तीसारखा झालेला होता आणि अभिमन्यू मात्र शांतपणे त्याला प्रत्युत्तर देत होता. दोघेही निष्णात योद्धेच होते. त्यांचं रथयुद्धाचं ज्ञान तुल्यबळ होतं. त्यामुळे विविध रणवाद्य वाजू लागतात, जी योद्ध्यांना लढण्यात उत्तेजन देण्यासाठी वाजवली जातात. त्यात पनव, मृदुंग, दुंदुभी, क्रकचा, अनघ, तुतारी, झांज अशी कित्येक होती. त्याशिवाय योद्धे ओरडून साथ देत होते ते तर वेगळंच होतं. पण इथेच आपण आत्ता आपला 37वा भाग संपवलेला आहे. भाग 38. संजय पुढे सांगतो की अभिमन्यू त्याचे पाय बाणांच्या जखमाने दुखावले गेलेले असताना सुद्धा हसत हसत दुःशासनाला म्हणतो, नशिबाने माझ्यापुढे तो दुष्ट नराधम आलेला आहे, ज्याने सभेत माझ्या काकांचा अपशब्द वापरून अवमान केलेला आहे. कपट कारस्थान करून त्या शकुनीच्या मदतीने तुम्ही माझ्या काकांना फसवलं होतं. त्या सगळ्याची कटुफळं आपण सगळे लवकरच अनुभवणार आहात. म्हणून मी सगळ्यांच्या पुढे त्याची शिक्षा देणार आहे तुम्हाला. तसे करून मी भीम काकांच्या एका ऋणातून मुक्त होणार आहे. मी हयात असताना तू जिवंत सुटणार नाहीस. तसं बोलत असताना त्वरेने अभिमन्यू एक धारदार बाण दुःशासनाच्या छातीत मारतो, जो आरपार जाऊन त्याच्या खांद्यातून बाहेर येतो. त्यानंतर आणखीन काही बाण तो त्याच्यावर मारत असतो. त्या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे दुःशासन त्याच्या रथात कोलमडतो आणि बेशुद्ध होतो. त्याला रणभूमीतून हलवलं जातं. ते पाहून पांडवांच्याकडील लोक मोठमोठ्यांदा ओरडून अभिमन्यूचं कौतुक करतात. पांडवांच्याकडील रणवाद्य जोरजोराने वाजायला लागतात. त्यांनी उत्तेजित झालेले द्रौपदीचे पुत्र सत्यकी, दृष्टद्युम्न, शिखंडी, केकया, दृष्टकेतू आणि मत्स्य देशातील योद्धे, श्रींजयांचे योद्धे,
युधिष्ठिराच्या नेतृत्वाखाली असे सगळे कौरवांवर तुटून पडतात. ते सगळे द्रोणांचे चक्रव्यूह फोडण्यासाठी पुढे जातात. ते पांडव विजयाच्या अपेक्षेने युद्ध करत असतात. ते पाहून दुर्योधन तुझा मुलगा कर्णाला म्हणतो, ते पहा राधासुता, आपला एक बुलंद योद्धा अभिमन्यूने बाद केला आहे. पांडवांचा जोर वाढलेला आहे. ते अभिमन्यूला संरक्षण देणार आहेत असं दिसतंय. ते ऐकून रागवलेला कर्ण पांडवांवर बाणांचा वर्षाव अभिमन्यूवर करू लागतो. पराक्रमी अभिमन्यू कर्णाला बाणांनी भोसकतो. तुमच्यापैकी कोणीही त्यापुढे येणाऱ्या पांडवांना थांबवू शकत नाही. कर्ण अभिमन्यूला शेकडो बाण मारतो. त्याला अभिमन्यूलाच बाद करायचं असतं. कर्ण एकेकाळचा भार्गवाचा शिष्य त्या अजिंक्य अभिमन्यूवर सारखा बाण फेकत असतो. परंतु त्या बाणांचा अर्जुनाच्या मुलावर काहीही परिणाम झालेलाही दिसत नाही. अभिमन्यू तुमच्या अनेक योद्ध्यांचे धनुष्य तोडून मोडून टाकतो आणि नंतर पुन्हा कर्णाकडे वळतो. तो कर्णाच्या डोक्यावरील छत्र, ध्वज, त्याचा दांडा आणि त्याचे घोडे बाद करतो. ते करत असताना तो हसत असतो, कारण तो ते सहजपणे करत होता. त्यानंतर तो कर्णाचं धनुष्य मोडून टाकतो आणि ते जमिनीवरही पडतं. कर्णाची ती अवस्था पाहून त्याचा धाकटा भाऊ वृषसेना अभिमन्यूवर चाल करून जातो. पांडवांच्या कडील रणवाद्य जोरजोराने विजयाची धून वाजवायला लागतात. त्यामुळे तुझ्या गटातील लोक फार चिडतात, परंतु ते काहीही करू शकत नाहीत. इथेच आपण 38वा भाग आपला संपवणार आहोत. भाग 39वा. संजय पुढे सांगतो की वृषसेन अभिमन्यूवर बाण मारतो. अभिमन्यूची छत्री पाडतो. त्याच्या सारथ्याला आणि घोड्यांना बाण मारून जखमी करतो. ते पाहून तुमच्याकडील योद्धे आनंद व्यक्त करतात. त्यानंतर अभिमन्यू त्याच्या एका बाणाने वृषसेनाचं डोकं उडवतो आणि तो वृषसेन मरतो. कर्ण ते पाहून थक्क होतो. आता अभिमन्यू इतर योद्ध्यांकडे वळतो. तिथे असलेले घोडेस्वार, हत्तीदल यांचा तो समाचार घेऊ लागतो. कर्णाला त्याच्या भावाच्या मृत्यूचा धक्का सहन न होणाराच होता. पांडवांच्या भौजा आणि अभिमन्यूचं शौर्य यामुळे द्रोणांचं चक्रव्यूह फुटलं होतं. त्या भडीमारामुळे तुमचं सैन्य रणभूमी सोडून जाऊ लागलं होतं. फक्त जयद्रथाचं सैन्य तिथे उरलेलं होतं. ते पाहून अभिमन्यू त्याचं शंखू वाजवायला लागतो. त्यानंतर तो उरलेल्या तुमच्या फौजांची कत्तल करू लागतो. त्यात हत्ती, घोडे, त्यावरील स्वारही होते. त्या मारामुळे उरलेलं तुमचं सैन्यसुद्धा पळून जाऊ लागलं होतं. तुटलेले हात, पाय, त्यातून निसटून पडलेले दागिने यांचा तर नुसता खचच झालेला होता त्या रणभूमीवर. मृतांबरोबर रथांचे तुटलेले भागसुद्धा सर्वत्र पडलेले दिसत होते. अभिमन्यू मारत असताना ओरडणाऱ्या राजांचे आणि त्यांच्या मुलांचं किंचाळणं सर्वत्र ऐकू येत होतं. तुमचं सैन्य फार मोठं होतं, तर ते अगदी आता कापरासारखं जळून जात होतं. तो इंद्राचा नातू त्या रणांगणात दुपारच्या सूर्यासारखा तळपत होता. इथेच आपण आपला 39वा भाग संपवणार आहोत.